मंत्री होता, आता नाशिकची पालकमंत्री झाला. खरं असं म्हणेल मी की पाठोपाठच पावला. आम्ही नवरा बायकोने मतदारसंघाचे जवळपास 15,000 16,000 लोक आम्ही वारीला या ठिकाणी आलो. दर्शन घेतानाच मला कानामध्ये बातमी कळाली आणि ती माझ्या बायकोनेच सांगितली, मोबाईलवर असताना तुम्ही पालकमंत्री झाले म्हणून. पाठोपाठच पावला असं मी म्हणेल, पण चांगलं झालं. म्हणजे माझा काही फार कुंभमेळ्यामध्ये मी होतोच. मी वारंवार सांगितलं होतं जेव्हा वेळ तेव्हा होईल. इकडे आंदोलन केलं नाही, आग्रह केला नाही, पण पक्षाने माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्याची दखल घेतली, त्याबद्दल खूप खूप आभार. आधीच मी कुंभमेळा मंत्री आहे. मागच्या काळात 5 वर्ष मी पालकमंत्री होतो, कुंभमेळा मंत्री होतो. तर आता अधिक बळकटी काम करायला या ठिकाणी येणार आहे आणि येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये हा ऐतिहासिक कुंभमेळा होईल. ऐतिहासिक कुंभमेळा होईल. त्याच्यामध्ये कुठे आम्ही कमी पडणार नाही. नाशिकचं सगळं आम्हाला रूप बदलायचं आहे. नाशिक एक आगळीवेगळी भूमी आहे. प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पुढे झालेली भूमी आहे आणि ही कुंभनगरी आहे. पण मला वाटतं की आता अतिशय वेगाने आम्ही या कामाला लागलेलो आहोत. होत आहेत खड्डे 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 करतायत, पुढे मोर्चे काढतायत. निश्चित मी सांगेल की या 15 दिवसामध्ये आम्ही 80% खड्डे बुजवलेले आहेत. 20% खड्डे या 2-4-5 दिवसामध्ये बुजले जातील. पण खड्डे बुजवण्यापेक्षा आम्हाला कायमस्वरूपी या नाशिकला खड्ड्यातून मुक्त करायचं आहे. सगळे रस्ते आम्हाला सिमेंटचे करायचे आहेत. अंतर्गत रस्ते सुद्धा आता 1000 कोटी रुपयाला मान्यता मुख्यमंत्री मोदयांनी कॉलनीमध्ये दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं नाशिक शहर हे सगळ्यात सुंदर शहर असेल, स्वच्छ असेल, सुरक्षित असेल. 4-4.5 कॅमेरे बी बसवतो. खाली सगळ्या युटिलिटी आम्ही 9 युटिलिटी करतो त्याच्या खाली. त्यामुळे मला असं वाटतं की नाशिक शहर याचं सगळं रूप बदलणार आहे. 4-6 महिन्याबद्दल आपण जर बघाल तर आपल्याला कळेल की पूर्वीचं नाशिक आणि आताचं नाशिक. पण आता थोडा त्रास निश्चित नागरिकांना होतोय, त्याबद्दल मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो आणि येणाऱ्या कुंभसाठी आपल्या सगळ्यांना मी आमंत्रित करतो.